भव्य ईश्वर नाम कीर्तन सप्ताह। वर्ष पाहिले दंडवत प्रणाम। सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होत आहे की श्री परमेश्वराच्या कृपेने, संत महंतांच्या आशीर्वादाने, छायाताई येळमकर यांच्या मार्गदर्शनाने, ईश्वर भक्त परमपूज्य भोजराम भोलेबाबा घुमावल यांच्या प्रेरणेने, समस्त ग्रामस्थ यांच्या अनमोल सहकार्याने, पंचक्रोशीतील भाविक भक्त यांच्या उपस्थितीने होऊ घातलेला ईश्वर नाम संकीर्तन सप्ताह भक्तिभावाने आयोजित केला आहे। तरी गावातील भाविक भक्त तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्त ज्ञानरूपी अमृतवाणीचा लाभ घ्यावा ही विनंती। कार्यक्रमाला प्रारंभ 5 मे वार मंगळवार 2026 पासून ते 12 मे वार मंगळवार 2026 पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन आहे। कार्यक्रमाची दैनिक रूपरेषा आहे। सकाळी 5 ते 6 आरती व रात्री 8:30 ते 11 कीर्तन सेवा आयोजित केली आहे। कार्यक्रमाला प्रारंभ 5 मे वार मंगळवार 2026 पासून ते 12 मे वार मंगळवार 2026 पर्यंत कार्यक्रमाचे आयोजन आहे। कार्यक्रमाची दैनिक रूपरेषा आहे। सकाळी 5 ते 6 आरती व रात्री 8:30 ते 11 कीर्तन सेवा आयोजित केली आहे। पहिल्या दिवसाची अमृतवाणी सेवा दिनांक 5 मे वार मंगळवार 2026 या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परमपूज्य कंधारकर बाबा बदलापूरकर यांची कीर्तनरूपी अमृतवाणी सेवा आहे रात्री 8:30 वाजता। तसेच पहिल्या दिवसाचे संत भोजनचे मानकरी आहेत हरिभक्त श्री मधुकर बाजीराव पाटील। दुसऱ्या दिवसाची अमृतवाणी सेवा दिनांक 6 मे वार बुधवार 2026 या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परमपूज्य श्री जयेश मुनिबाबा नाशिककर यांची कीर्तनरूपी अमृतवाणी सेवा आहे रात्री 8:30 वाजता। तसेच दुसऱ्या दिवसाचे संत भोजनचे मानकरी आहेत हरिभक्त श्री पुंजू दौलत पाटील। तिसऱ्या दिवसाची अमृतवाणी सेवा दिनांक 7 मे वार गुरुवार 2026 या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परमपूज्य संजय महाराज गलवाडे यांची कीर्तनरूपी अमृतवाणी सेवा आहे रात्री 8:30 वाजता। तसेच तिसऱ्या दिवसाचे संत भोजनचे मानकरी आहेत हरिभक्त श्री कांतीलाल बाबूलाल पाटील। चौथ्या दिवसाची अमृतवाणी सेवा दिनांक 8 मे वार शुक्रवार 2026 या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परमपूज्य रमेश बाबा वलवाडीकर यांची कीर्तनरूपी अमृतवाणी सेवा आहे रात्री 8:30 वाजता। तसेच चौथ्या दिवसाचे संत भोजनचे मानकरी आहेत हरिभक्त श्री राजेंद्र जिजाबराव पाटील। पाचव्या दिवसाची अमृतवाणी सेवा दिनांक 9 मे वार शनिवार 2026 या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परमपूज्य वांजेगावकर बाबा शाळावेतर यांची कीर्तनरूपी अमृतवाणी सेवा आहे रात्री 8:30 वाजता। तसेच पाचव्या दिवसाचे संत भोजनचे मानकरी आहेत हरिभक्त श्री कैलास सुखदेव पाटील। सहाव्या दिवसाची अमृतवाणी सेवा दिनांक 10 मे वार रविवार 2026 या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परमपूज्य पांढारीकर बाबा खेडगाव यांची कीर्तनरूपी अमृतवाणी सेवा आहे रात्री 8:30 वाजता। तसेच सहाव्या दिवसाचे संत भोजनचे मानकरी आहेत हरिभक्त श्री मनोहर सुखदेव पाटील। सातव्या दिवसाची अमृतवाणी सेवा दिनांक 11 मे वार सोमवार 2026 या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परमपूज्य शीतलताई भोजने बरडकर यांची कीर्तनरूपी अमृतवाणी सेवा आहे रात्री 8:30 वाजता। तसेच सातव्या दिवसाचे संत भोजनचे मानकरी आहेत हरिभक्त सौभाग्यवती जयश्री विनोद पाटील। आठव्या दिवसाचे काल्याचे कीर्तन सेवा अमृतवाणी सेवा दिनांक 12 मे वार मंगळवार 2026 या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परमपूज्य भोजराज भोलेबाबा घुमावलकर यांची कीर्तनरूपी अमृतवाणी सेवा आहे 8:30 वाजता। तसेच आठव्या दिवसाचे संत भोजनचे मानकरी आहेत हरिभक्त सौभाग्यवती मनीषा राजेंद्र पाटील। दिनांक 11 मे 2026 वार मंगळवार या दिवशी संध्याकाळी 4 वाजता गावात हरिनाम पालखी सोहळा आयोजित केला आहे। तरी पालखी सोहळ्याच्या सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा। ईश्वर नामकीर्तन सप्ताह अनमोल सहकार्य सेवा घेणारे, पाण्याची ॲक्वा सेवा घेणारे मानकरी आहेत श्री श्रावण भाऊराव पाटील। फुलहार सेवा घेणारे मानकरी आहेत श्री आनंदा देवराम पाटील। चहा सेवा घेणारे मानकरी आहेत सौभाग्यवती उषाबाई भिकन पाटील। साऊंड सिस्टीमचे अनमोल सहकार्य आहे श्री गंगाराम बाबूलाल पाटील व अनिल हिलाल पाटील। दिनांक 12 मे 2026 वार मंगळवार या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे।
महाप्रसादाचे अन्नदाते आहेत दादासाहेब श्री चंद्रकांत विश्राम पाटील मुंदाणेकर व दादासाहेब श्री राजेंद्र धर्मराज पाटील मुंदाणेकर. भव्य विश्वर नामकीर्तन सप्ताहचे ठिकाण कैलासवासी शोभाताई नगर मुंदाणे, मुंदाणे, मुंदाणेगाव, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव.